नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरती पुणे कारागृह शिपाईची जी लेखी परीक्षा आहे ती प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। लेखी परीक्षा जी आहे तारीख ती जाहीर झालेली आहे। त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार ग्राउंडचे मार्क्स सुद्धा जाहीर झालेले आहेत। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील ते विद्यार्थी मित्रांनी सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा। अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कट ऑफ रिलेटेड व्हिडिओज, नवीन जाहिरातीची व्हिडिओज तसेच सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे जे योजना असतात ते सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं जाते। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण लेट न करता याचं जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, जे ऑफिशियल जाहिरात जे प्रसिद्ध झाली आहे ते बघूया। तुम्ही ते बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, 26/3/2025 ला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती मैदानी चाचणी 2022-23 मैदानी चाचणी गुणतक्ता। त्याचबरोबर इथे काय लिहिले आहे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांची आस्थापनेवरील पश्चिम विभागातील कारागृह शिपाई पदाची भरती प्रक्रियेमधील मैदानी दिनांक 29/1/2025 ते 26/3/2025 या कालावधीत पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे पार पडली आहे। सदर कालावधीत मैदानी चाचणी उपस्थित राहिलेल्या उमेदवारांनी मैदानी चाचणीमध्ये मिळालेले गुणतक्ते मुख्यालय येथील दर्शनी भागात फलकावर डकवून सर्व उमेदवारांना दाखवण्यात आले आहे। तसेच सर्व उमेदवारांना त्याचे मिळालेले गुण मैदानी चाचणीनंतर सक्षम दाखवण्यात येऊन गुणतक्त्यावर त्यांच्या स्वाक्षरी घेण्यात आलेल्या आहे। मैदानी चाचणीसाठी उपस्थित राहिलेल्या सर्व उमेदवारांनी मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणाचा गुणतक्ता खालीलप्रमाणे दिला आहे। त्याचबरोबर इथं बघू शकता, सदर गुणाबाबत काही तक्रार आक्षेप असल्यास जर तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर 28/3/2025 दुपारी 12 वाजेपर्यंत हे जी ईमेल ID यांनी दिलेली आहे, ईमेल ID वर लेखी अर्जाद्वारे आवेदन अर्ज क्रमांकासह सादर करावे। त्यानंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही। तसेच मैदानी चाचणीमध्ये 50% व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत अशा उमेदवारांमधून रिक्त पदाच्या 1/10चा जो रेशो आहे तो प्रमाणात सामाजिक व समांतर आरक्षणानुसार लेखी परीक्षेकरिता पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचा निकाल लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल असं शासनाने सांगितले आहे। त्याचबरोबर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, मैदानी चाचणीमध्ये 50%पेक्षा कमी गुण प्राप्त झालेल्या उमेदवार पुढील भरती प्रक्रियेस अपात्र ठरले आहेत असे सुद्धा सांगितले आहे। त्याचबरोबर इथे बघू शकता जे आहे लेखी परीक्षा 9/4/2025, इथे बघू शकता तुम्ही लेखी परीक्षा 9/4/2025 रोजी मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे घेण्याचे नियोजित असून परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांनी सकाळी 5 वाजता बोलवण्याचे प्रयोजित आहे। विद्यार्थी मित्रांनो, सकाळी 5 वाजता हे तुम्हाला बोलवण्याचे प्रयोजित आहे। तथापि यासंबंधी निश्चित सूचना पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे संकेतस्थळावर तसेच MHA-IT द्वारे पाठवण्यात येणाऱ्या प्रवेशपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल। याची जर याच्यात काही बदल होत असेल तर तुम्हाला यांची जी वेबसाईट आहे त्यावर या MHA-IT द्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून तुम्ही आपल्या चॅनल सोबत जोडून राहा, तुम्हाला जी काही प्रत्येक अपडेट राहील ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर भेटेल। त्यानंतर तुम्ही बघू शकता, तरी सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की उपरोक्त संबंधाने सूचना समजण्याकरिता पुणे पोलीस आयुक्तालय MHA-IT चे संकेतस्थळ नोंदणीकृत भ्रमणध्वनीवरील संदेश व ईमेल नियमितपणे तपासावे। तुम्हाला ईमेल ID वर सुद्धा किंवा मेसेज सुद्धा यांनी केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथे सुद्धा तुम्ही पाहू शकता जे मुलं पात्र झालेले आहे। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची अपडेट। तुम्हाला तुमच्याजवळ कमीत कमी टाइम आहे विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता तुम्ही 4थ्या महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये 9 तारखेपासून तुमची लेखीची परीक्षा होणार आहे। तुम्ही चांगला अभ्यास करा आणि यावेळेस तुमचं एक सीट तुम्हाला भेटली पाहिजे। अशाच अपडेटसोबत भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।